inscribed angle is half the measure of the arc intersected by it. म्हणजे थोडक्यात काय असेल तर आपल्याला काय लिहायचं ते आपण बघा. पहिला रात्री अँगल ABC कन्सिडर करा. हां, त्याचा अँगल त्याचं मी ते प्रूव्ह करायचं. 1/2 मेजर आर्क AC, मेजर आर्क AC. मग ह्याच्यात बघा तीन केसेस आहेत. आपण तीन केसेस कन्सिडर करून याचा पहिला केस काय बघा. सेंटर लाइज इंटेरियर, म्हणजे इंटेरियर ऑफ द अँगल, म्हणजे अँगलच्या आत जर एक सेंटर असताना ते कसं प्रूव्ह करायचं बघा. एकदम इझी आहे. A B C आणि इथं सेंटर कन्सिडर करेल. इथं एक पॉइंट कन्सिडर करेल, पॉइंट D. हा, हे मी काय करतो, हे जॉइन करतो. हे पॉइंट कोणता E, हे जॉइन करतो. हे बघा. आता डायरेक्ट कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही लिहा जॉइन OC. हा, आणि draw a ray B which is passing through the center O. बघा, हे पहिला केस काय. इन्स्क्राइब्ड अँगल सर्कलच्या सेंटर इन्स्क्राइब्ड अँगलच्या आत असताना पहिला केस बघा. आणि दुसरे केस काय, आर्म्स वरती बघा, सर्कलच्या आर्म्स वरती एक सेंटर असेल. किंवा दुसरं कसं आहे, तिसरं कसं आहे, एक्सटेरियर असताना. हे सुद्धा एक इन्स्क्राइब्ड अँगल थेरमच आहे, परंतु इन्स्क्राइब्ड अँगलच आहे, परंतु ह्याचे जे काय सेंटर आहे ते अँगलच्या बाहेर आहे. पहिला केस कोणता बघा, पहिला केस काय, सर्कलचे सेंटर अँगलच्या आत असताना, आणि दुसरा अँगलच्या आर्म्स वरती असताना, आणि तिसरा अँगलच्या बाहेर असताना. पण पहिला केस बघा फ्रूट डायरेक्टली आपण फ्रूट घेऊया. हा, मी काय करतो, हे अँगल x कन्सिडर करतो. आता हे सुद्धा x होईल, कारण याचं रिझन बघा. O सेगमेंट डायरेक्ट बघा, इन ट्रायंगल OBC, सेगमेंट OB, सेगमेंट OC. त्याला कारण काय, रेडियन. हे बघा, या ट्रायंगल मध्ये हे आणि हे दोन्ही इक्वल असणार आहे. त्याला रिझन काय, एका वर्तुळाचे वेगवेगळे रेडियसचे लेंथ काय सेगमेंट इक्वल असणार आहे. हा, मग आता त्यावरनं आता हे कुठलं ट्रायंगल होईल, OBC हे इक्वल आयसोसेलेस ट्रायंगल होईल बघा. OBC सिस्टमॅटिक करण्यापेक्षा ही आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करून घेणे फार महत्त्वाचे आहे. बघा, हे इन्स्क्राइब्ड अँगल ABC आणि त्याच्यामुळे तयार झालेले अँगल बघा, आर्क बघा, हे आर्क ABC. हा, हे अँगल ह्याचं निम्मा आहे असं आपल्याला दाखवायचं. आणि पहिला केस काय, ह्याची वर्तुळाचे जे काय सेंटर आहे, सर्कलचं सेंटर हे अँगलच्या मध्ये आहे. हा, ते सेंटर लाइज इंटेरियर ऑफ द अँगल, पहिला केस. हा, आता इथं पर्यंत आलं, पुढे बघा. हा, ह्या केस मध्ये हे दोन्ही अँगल काय होईल, इक्वल होईल. कारण जर समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय थेरम काय, दोन कोन इक्वल, दोन बाजू इक्वल असेल ना, तर त्याचे लगतचे जे कोन असणार आहे ते सुद्धा इक्वल असणार. हा, ते आयसोसेलेस ट्रायंगल थेरम बघा. अँगल OBC, अँगल OCB, त्याला रिझन काय, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. शॉर्ट मध्ये हे दोन्ही. हा, मी तर x कन्सिडर केला, म्हणजे हे सुद्धा x. मग तिथं लिहायला लागेल, अज्युम अँगल OBC इक्वल टू x डिग्री. मग हे x असेल तर हे सुद्धा x होईल. आता पुढे बघा. हा, हे अँगल किती होईल बघा, हे अँगल OBC, हे x आहे, हे x. आता हे एक्सटेरियर अँगल आहे
हे दोन्ही रिमोट इंटेरियर असतात, मग हे किती असणार आहे 2x. मग ह्या दोन्हीची बेरीज एक्सटेरियर अँगल्स बघा, एक्सटेरियर अँगल्स थेरम अँगल EOC इक्वल टू अँगल OBC प्लस अँगल OCB दॅट इज किती 2x डिग्री. म्हणजे एक्सटेरियर अँगल हे एक्सटेरियर अँगल होते आणि हे दोन्ही इंटेरियर रिमोट किंवा इंटेरियर रिमोट अँगल्स थेरम लिहिलेलं सुद्धा चालेल. हा आता हे किती झालं बघा, हे किती झाला 2x. हा आता हे आर्क 2x बघा, हे कोणता अँगल होईल सेंट्रल अँगल. आता हे अँगल किती आहे 2x. मग ह्याच्या समोरचे आर्क सुद्धा किती असणार EC आणि ते सुद्धा 2x. सो अँगल EOC इक्वल टू मेजर आर्क बघा किती EC. हा हे किती झाला 2x डिग्री. मग ह्याला रिझन काय लिहायचा सेंट्रल अँगल. हे किती असणार आहे सेंट्रल अँगल. हा EOC बघा, EOC इक्वल टू 2 into EOC इक्वल टू 2 into मेजर आर्क व्हॅल्यू किती 2x आहे. मग x ऐवजी मी काय लिहितो OBC बरोबर चालेल OBC लिहितो. मग आता अँगल EOC चा ऐवजी मी काय लिहितो मेजर आर्क EC लिहितो 2 into हा OBC चा ऐवजी मी काय लिहितो EBC बघा. EOC इक्वल टू हा 2 ला 2 आहे, x चा ऐवजी मी काय यूज करतो आता OBC. हा अँगल EOC ची किंमत किती EOC ची किंमत EC तेवढंच असणार 2 ला 2 आहे. हा OBC चा ऐवजी मी काय यूज करतो आता EBC. हा मग अँगल बघा, अँगल EBC इक्वल टू 1/2 मेजर आर्क बघा 1/2 मेजर आर्क EC. मग सिमिलरली मला काय करता येते बघा, हे जॉइन करून परत सिमिलरली बाय टेकिंग OA as रेडियस. मग त्या केस मध्ये काय प्रूव्ह करता येईल बघा. आता EBC हे निम्मा आहे आणि EBA याचा निम्मा आपल्याला दाखवता येईल. EBA इक्वल टू 1/2 मेजर आर्क बघा 1/2 मेजर आर्क A. हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. हे बघा आपण काय प्रूव्ह केलो तर EBC ह्याचा निम्मा आहे. मग सिमिलरली इकडे सुद्धा सेम डायमेन्शन आणि सेम थेरमची वापर करून आपल्याला काय प्रूव्ह करता येते EBA ह्याचा निम्मा. फक्त एक पार्ट आपल्याला दाखवायचा असतो आणि दुसरी पार्ट विथ द हेल्प ऑफ द सेम अर्लियर कन्सेप्ट वी हॅव अ राइट्स टू राइट the EBC equal to 1/2 times of arc A. आता हे दोन्हीचे ऍडिशन करा काय येईल बघा रिझल्ट. दोन्हीचे ऍडिशन केल्यानंतर रिझल्ट काय येईल बघा अँगल EBC प्लस अँगल EBA इक्वल टू मी 1/2 हे दोन्ही ऍड करतो डायरेक्टली 1/2 कॉमन घेतो. मेजर आर्क इथे काय EC प्लस मेजर आर्क A. मग आता हे EBC EBA मतलब डायरेक्टली काय लिहिता आहे ABC 1/2 हा AE आणि EC आणि AE चा बेरीज किती हा मेजर आर्क कसं लिहिता आहे ADC. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं केस नंबर 1 बघा. हे ABC आणि ह्याच्यामुळे इंटरसेक्टेड आर्क म्हणजे ह्याच्यामुळे
आपण काय कन्सिडर करतो, सर्कलला एका बाजू म्हणजे अँगलचं एका बाजूवरती आहे आणि ते ऍक्च्युअली सर्कलचे अँगलचे आत होतं, परंतु अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येईल. हे झालं सेकंड कंडिशन. आता थर्ड बघा. थर्ड काय असणार आहे, सेंटर केस बघा. Center lies on the exterior of angle. म्हणजे कसं, हे सर्कल A B C D बघा. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, अँगल हे कन्स्ट्रक्टेड पार्ट कन्सिडर करायचं आहे. BAC 1/2 मेजर आर्क BC. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल कोणता, इन्स्क्राइब्ड अँगल BAC. आणि सेंटर कुठे आहे, अँगलच्या बाहेर म्हणजे O. आता हे कन्स्ट्रक्टेड लाईन, इमॅजिनरी लाईन. प्रूफ बघा. अँगल BAC आपल्याला कसं लिहितात बघा, अँगल BAD मायनस अँगल CAD. BAC कसं लिहिता येते, BAD मध्ये CAD मायनस करा, हे पार्ट मिळतो. परंतु BAD कसं लिहिता येते बघा, 1/2 मेजर आर्क. BAD च्या समोरचा आर्क कोणता, BD मायनस 1/2 मेजर आर्क CAD 1/2 CD. 1/2 आपण कॉमन घेऊया, मेजर आर्क BD मायनस मेजर आर्क CD. हे बघा, BD मध्ये CD मायनस करा, मग काय होते, BC. सो 1/2 मेजर आर्क BC. मग हे झालं तिसऱ्या कंडिशन. मग अशा पद्धतीने आपण काय केलं, इन्स्क्राइब्ड अँगल जे असणार आहे, ते इन्स्क्राइब्ड अँगल हे समोरचं जे काही इंटरसेप्टेड आर्क असतो त्या आर्कचा निम्मा आहे हे प्रूव्ह करायचं होतं. आणि ते सुद्धा वेगवेगळे केसेस कन्सिडर करून. पहिला केस काय होता, वर्तुळाचे केंद्र म्हणजे सेंटर, सर्कलचे सेंटर इन्स्क्राइब्ड अँगलच्या मध्ये असताना, आणि दुसरा इन्स्क्राइब्ड अँगलच्या आर्म्स वरती असताना, आणि इन्स्क्राइब्ड अँगलच्या बाहेर असताना. आता आपण दुसरे कन्सिडर करूया, दुसरे थेरम आहे बघा, शॉर्ट थेरम. बघा, angle inscribed in the same arc are congruent. Angles inscribed in the same arc are congruent. बघा, हे सर्कल कन्सिडर करूया. A B C D. प्रूफ बघा, म्हणजे याचा अर्थ काय, ABC मुळे सुद्धा BC तयार झाला. ABC मुळे कोणता आर्क तयार झाला, BC. आणि ADC मुळे सुद्धा AC तयार झाला. मग अँगल ABC 1/2 मेजर आर्क AC. अँगल ADC बघा, हे ADC 1/2 मेजर आर्क AC. त्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम लिहायचं. त्याला काय लिहायचं, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम लिहायचं. कारण ABC मुळे कोणता आर्क
हे थेरमच्या नंतर दुसरे एक थेरम angles inscribed in a semicircle is a right angle. बघा theorem. Angle inscribed in a semicircle is a right angle. म्हणजे याचा अर्थ काय? सेमीसर्कलच्या आत बघा सेमीसर्कल झाला कारण डायमीटर AB काय डायमीटर पूर्ण सर्कल कन्सिडर करा आणि ही AB डायमीटर मुळे त्याच्या दोन पार्ट होते आणि ते दोन्ही पार्ट कसं असणार इक्वल 180 डिग्रीचे असतो सेमीसर्कल झाला आणि त्या सेमीसर्कलच्या आत मी काय करतो एक ट्रायंगल एक अँगल इन्स्क्राइब करतो AC आणि ते पॉइंट A आणि त्याला एक्सटेंड करतो आता फ्रूट बघा ACB इक्वल टू ACB मुळे कोणत्या आर्क तयार होते इंटरसेप्ट होते बघा AXB 1/2 मेजर आर्क AXB ACB याचा व्हॅल्यू किती आहे हे सेमीसर्कल आहे हे किती आहे 180 सो याचा व्हॅल्यू किती 90 ACB चा किंमत किती आला 90 मग ह्याच्यावरनं काय आपल्याला स्टेटमेंट देता येईल सेमीसर्कलच्या कुठले अँगल इन्स्क्राइब करा त्याची किंमत किती असतो 90 डिग्री असतो नेक्स्ट बघा नेक्स्ट थेरम opposite angles of cyclic coordinate opposite angles of cyclic quadrilateral are supplementary म्हणजे 180 डिग्री A B C and the center OB डायरेक्ट फ्रूट बघा ही सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे म्हणजे चारही पॉइंट सर्कलच्या परस्पर आहेत मग ह्याचा पेअर ऑफ ऑपोजिट साइड बघा A ला C B ला D मग आता काय करायचं आपल्याला A आणि C चे ऍडिशन अँगल BAC मुळे त्यामध्ये आर्क बघा BAD मुळे तयार होणारे आर्क हे आर्क 1/2 मेजर आर्क BCD नेक्स्ट BCD मुळे तयार होणारे आर्क BCD 1/2 मेजर आर्क BAB हे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम परत बघा BAD च्या समोरचा आर्क BCD च्या समोरचा आर्क आता हे आपण काय करूया दोन्ही ऍड करूया BAD प्लस BCD 1/2 मेजर आर्क BCD प्लस 1/2 मेजर आर्क BAD आता हे C ला A अपोजिट आहे बघा C ला A अपोजिट 1/2 कॉमन घे मेजर आर्क BCD मेजर आर्क BAD 1/2 आता हे दोन्ही किती होते बघा 360 BCD BAD
जे परस्पर विरुद्ध आहे त्याची बेरीज सुद्धा 180 दाखवत आहे. टोटली ह्या सेशन मध्ये आपण काय केलं, 4 थेरम आपण कव्हर केलो. पहिला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम झाला, त्यानंतर इन्स्क्राइब्ड अँगल angles are equal when they are making same arc, आणि त्यानंतर अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमीसर्कल इज ऑफ 90 डिग्री. त्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम झाला. मग ह्याचा त्यानंतर 3.4 जे एक्झाम्पल्स आहेत ते टोटली काय रिलेटेड आहे